हे आंदोलनं करतायत, मंत्र्यांची मीटिंग झाली, त्यांनी काल वाचून दाखवलं 11 जुलैच्या मीटिंगचं, 11 एप्रिलच्या मीटिंगचं. 11 एप्रिलला उद्योगमंत्र्यांनी मीटिंग घेतली, कंपनीचा एकही अधिकारी हजर नव्हता. परंतु 6 एप्रिलला कोण कुठल्या हॉटेलमध्ये कधी बसलं होतं ह्याचे पुरावे जर त्यांना जाहीररित्या पाहिजे असेल तर त्या एका टॅबलावर बसून आपण देऊ. कारण 6 एप्रिलला ज्यावेळेस तुम्ही कुणाला भेटले त्यावेळेस आम्ही पत्र दिलेलं आहे की बातमी अशी आहे, कंपनीचं क्लोजर नवीन टाकतं आहे कंपनी, आणि ते कंपनीचं क्लोजर जी ॲथॉरिटी पास करणार आहे ती ॲथॉरिटीच बनवते आहे अशी कंपनी लोकांना सांगते आहे. आणि आम्ही कॅवेट दाखल केलं 11 एप्रिलला. हे तुम्ही नाही सांगितलं लोकांना, अर्धी माहिती देता तुम्ही. ती मीटिंग तुम्ही घेतली, ठीक आहे, चला घेतली, हरकत नाही. आमची मीटिंग घेतली, आम्हाला जेव्हा 6 वाजला तेव्हा साहेबांनी हेही सांगितलं. मी त्यांना म्हणलं, साहेब ही लढाई आहे, आम्ही लढतो आहे, आमची मुलं बाळ छोटी आहेत, महाराष्ट्रातनं लोक आलेली आहेत, तुम्ही त्यांचा विचार करा. तुम्ही एकदा सही करून गेलं तर कंपनी तुम्हाला विचारणार नाही. अरे मी आहे म्हणले, आहेत ते कामगार म्हणते, हरकत नाही, मी तुमच्या संघ झेंडा घेऊन उभा राहतो. बरोबर आहे पाटील, मी तुमच्या संघ घेऊन झेंडा घेऊन उभा राहतो तिथं. आज आम्ही 60 दिवस झालो आहे उपोषण करतोय. का नाही आले तुम्ही? तुम्ही आले नाहीत म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. तुम्ही तिथं आम्हाला मंत्रालयात मुक्तगिरीमध्ये सांगितलं की मी झेंडा घेऊन उभा राहतो, तुम्ही आले नाही तिथं, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही आंदोलन काय असंच नाही केलं. आम्ही पहिल्यांदा कलेक्टर ऑफिसला 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी आंदोलन केलं, कलेक्टरांना मागणी दिली पहिली, तिथं ते झालं नाही. मग काय करायला पाहिजे तर आमची संघटना श्रमिक एकताच्या अंतर्गत काम करते. श्रमिक एकता आणि अशा सगळ्या संघटना राज्य लेवलच्या किंवा महाराष्ट्र कामगार कृती समितीच्या अंतर्गत काम करतात. आम्ही पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात 19 ऑगस्टला भव्य कामगार मेळावा घेतला. सगळे राज्याचे कामगार नेते, सामाजिक सेवक त्या ठिकाणी हजर होते आणि तिथं आम्ही निर्णय घेतला की ह्या निर्णयावरती ह्या सेक्रेटरींना निलंबित करा येणाऱ्या 15 दिवसात, नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. पत्र आहे श्रमिक एकता महासंघाचं, त्यांना दिलेलं त्यावेळेस 19 ऑगस्ट तुम्हाला त्याची प्रत. तुम्ही त्याच्यावर काहीच कारवाई नाही केली. कंपनीच्या पत्राला तुम्ही उत्तर दिलं की हे पाहिजे म्हणून. 23 ऑगस्ट 2023ला आम्ही विचारलं होतं कुठल्या कायद्याखाली क्लिअरिफिकेशन दिलं ते द्या, आम्हाला कळवा. आम्हाला नाही उत्तर अजूनपर्यंत कळवलं, 4 महिने झाले. ते दिल्यानंतर आम्ही जे आंदोलनाची रूपरेषा त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आम्ही 11 सप्टेंबरला भव्य राज्यस्तरीय मोर्चा सांगलीमध्ये साहेबांच्या ऑफिसला आणायचं ठरवलं. त्या संदर्भातलं पत्रही आम्ही दिलं, बांधकाम मजूर आणि आमच्या श्रमिक एकताच्या संदर्भातलं. साहेबांचं पत्र आलं 10 सप्टेंबरला आम्हाला की तुम्ही येऊ नका, 12 सप्टेंबरला मी मंत्रालयात तुमच्या या संदर्भात मीटिंग आयोजित करतो. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, आम्ही आमचा मोर्चा स्थगित केला. नंतर आम्हाला कळालं काय होतं ते, कारण 11 सप्टेंबरला मिरजमध्ये मोठी दहीहंडी होती आणि मग इथं जर 10-15 हजार कामगार आले तर प्रॉब्लेम होईल, ह्याच्यासाठी मग ते केलं. आमची मीटिंग झाली 12 सप्टेंबरला, साहेबांनी सांगितलं मीटिंग घेतली आणि 3 नंबरच्या 4 नंबरच्या कॅटेगरीमध्ये मी घ्यायला सांगतो म्हणले. त्या मीटिंगचे मिनिट्स ऑफ मीटिंग अजून आम्हाला नाही दिले. 4 कंपन्यांच्या मीटिंग होत्या, 3 कंपन्यांचे मिनिट्स ऑफ मीटिंग मिळाले. एका कंपनीचे आहेत आमच्या अध्यक्ष इथं आलेले आहेत, त्यांना मिळाले, आमचे नाही दिले अजून. आणि त्याच्यात काय सांगतात 3 नंबर 4 नंबरच्या कॅटेगरीमध्ये. अहो कायदा सांगतोय 25FFF आहे असं ट्रान्सफर करायचं आहे. तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगता साहेब की 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या कॅटेगरीमध्ये घ्यावं म्हणून? चला बाबा ठीक आहे, आम्ही तुमचंही तिथं मांडलं. तुमच्या मीटिंगला कंपनीचे कोणी अधिकारी आले नाहीत. कोण मोठं आहे या राज्यात? राज्य सरकार, राज्याचे कॅबिनेट मंत्री, कामगार, जनता का भांडवलदार? हे काही अधिकारी हजर नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरही जाऊ द्या. आम्ही त्याच्यानंतर कामगार ट्रान्सफर होतात कुठलीही सर्व्हिस कंडिशन न बदलता. परंतु ह्याच्यातून कंपनीला कसं वाचवायचं? ठीक आहे, चला मी म्हणतो ते पण त्यांनी चालवलं, ते योग्य अयोग्य हायकोर्ट ठरवेल. परंतु आयडी ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे ज्या दिवशी तुम्हाला क्लोजर पाहिजे त्याच्या 90 दिवस अगोदर अर्ज करायचा आहे. म्हणजे 90 दिवस कधी? कंपनीने केला 27 जून 2023ला अर्ज, 90 दिवस नंतरचे पकडू आपण. म्हणजे 27 सप्टेंबर 2023 पासून साहेबांनी परवानगी दिली, ठीक आहे, त्यांच्या अधिकारात दिली, ती योग्य अयोग्य हायकोर्टात आम्ही ठरवू. परंतु देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं, कंपनीने ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म चुकीचा आहे म्हटलं, 2 वर्षापूर्वीची परवानगी द्या पहिल्या क्लोजर ॲप्लिकेशनमध्ये, आणि साहेबांनी दिली. कशासाठी दिली माहिती आहे तुम्हाला? कंपनीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 50% जे पगार द्यायला सांगितले होते ना,
त्याचे 100 कोटी रुपये बर्डन झालं होतं कंपनीवरती. 110चा VSS 2021मध्ये कंपनी देत होती. कारण मध्ये एक वाईट ऐकली मी साहेबांची की कामगारांना 300 कोटी द्यायला सांगितले मी. 300 कोटी ऑलरेडी कंपनी देत होती. ते बॅलन्स शीटला रिझर्व आहे कंपनीच्या 2020च्या. ह्या ऑर्डरमुळं 100 कोटी वाढले 50%च्या पगारामुळं. म्हणजे झाले किती? 400 कोटी. 2 वर्ष सर्व्हिस वाढली आमची. म्हणजे प्रत्येक कामगाराचा 110च्या VSSचे पैसे किती वाढले? 200 कोटी. 5 लाख रुपये इंटू 100 म्हटलं तर. आणि वेजेस ॲक्ट जो आहे 1936चा, त्याच्यावर तुम्ही ते दिलं नाही म्हणून 10% पॅनल्टी. म्हणजे किती पैसे वाढले? 200 कोटी. आणि पहिली कंपनी देत होती ते 300 कोटी. असे 500 कोटी होतात. तुम्ही तुमच्या ऑर्डरने कंपनीचे 200 कोटी वाचवले. तुमच्या ऑर्डरने तुम्ही कंपनीचे 200 कोटी वाचवले. आणि ते वाचू द्या, चला ते योग्य आयोग परत आम्ही हायकोर्टात ठरवू. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम हे केलं. कायदा ह्याच्यासाठी बांधलेला आहे, भारतीय नागरिकांसाठी कायदा आहे. संविधान शेवटची ओळ आहे संविधानात. बाबासाहेबांनी जे संविधान बनवलं त्याच्यातले जे पहिलं पेज आहे ना, समर्पित. मी हे संविधान माझं मला समर्पित करतो असं जे वाक्य आहे ना, म्हणजे स्वतःचं संविधान स्वतःला समर्पित करतो. हा कायदा आपण आपल्यासाठी बनवला, हे संविधान आपल्यासाठी बनवलं. तुम्ही वाचवलं कुणाला? 1000 भारतीय नागरिकांना काढण्यासाठी अमेरिकेच्या मॅनेजमेंटला. अमेरिकेच्या मॅनेजमेंटला कंटेम्प्ट पिटिशनमधून वाचवलं. हे तुम्ही सांगत नाही. आणि मी जनतेला दोष देत नाही, कारण का जनतेला माहीत नसतं. 300 कोटी जनता काय म्हणणार तिथले माहिती का? अरे साहेबांनी 300 कोटी दिले. हो ऑलरेडी देत होती, आमच्याकडे त्याचे एव्हिडन्स आहेत. तुम्ही काय केलं? त्याच्यानंतर ते पण जाऊ दे, चला तुमच्या ऑर्डरप्रमाणे कामगारांना पैसे द्यायला सांगितले, कंपनीने का नाही दिले? आता त्याच्यानंतर साहेबांनी असं सांगितलं काल, कोर्टाने क्लोजर दिल्यानंतर मी क्लोजर दिले 5 दिवसांनी. हे ओरडतात, बोंबालतात हा शब्द वापरला त्यांनी. म्हणजे एखाद्या आपल्या नागरिकांविषयी शब्द कोणता वापरावा ह्याचं पण थोडंसं एक पब्लिक इंटरेस्ट माणूस असल्यामुळं त्यांनी कसा वापरला पाहिजे, तर तो बोंबालता हा शब्द वापरला नव्हता पाहिजे. काय म्हणलं त्यांनी की इंडस्ट्रियल कोर्टाने पण क्लोजर दिलं म्हणून मी दिलं. इंडस्ट्रियल कोर्टाचं क्लोजर मी तुम्हाला काय म्हणलं, 30 जूनला क्लोजर झालं, बंद लिफाफ्यात जाणार. हे त्याचं पोस्टाचं ट्रॅकिंग आहे. 3 जुलै 2023ला पुण्याच्या पोस्टात पडलं ते. 3 जुलै 2023ला पुण्याच्या पोस्टात पडलं. 8 जुलै 2023ला मंत्रालयात पोचलं. मग साहेबांना माहिती होतं का ते क्लोजर ग्रँड आहे म्हणून? जर ते 8 जुलैला पोचले तर साहेबांनी तर 5 जुलैला दिले. काल त्यांनी असंच सांगितलं ना, हे बोंबालतायत एका दिवसात केलं, एका दिवसात केलं. ते जर बंद लिफाफ्यात गेलं 8 जुलैला, त्यांच्या डिपार्टमेंटला 11 जुलैला मिळाले. त्याचे पण माहिती अधिकारातले एव्हिडन्स देतो आम्ही तुम्हाला. आणि कायदा असा आहे, कोर्टाने ऑर्डर दिली म्हणजे ती ग्रँड नाही होत. रेफरन्समध्ये अवॉर्ड प्रसिद्ध करावा लागतो. आणि ज्या दिवशी तुम्ही अवॉर्ड प्रसिद्ध करता त्याच्यानंतर 30 दिवसांनी तो लागू होतो. रेफरन्स प्रकरणामध्ये एखादी ऑर्डर कोर्टाकडनं आली तर ती ह्याला असती मंत्र्यांनी त्याचा अवॉर्ड प्रसिद्ध करायचा. तो युनियनला चान्स असतो स्टे घ्यायला, हे घ्यायला. आणि त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन 1 महिन्यानंतर. म्हणजे तुम्ही 13 जुलैला अवॉर्ड प्रसिद्ध केला, 13 ऑगस्टपासून तो लागू झाला. तुम्ही कसं काय 30 जून सांगताय? ते पण जाऊ द्या, चला. तुम्ही 5 जुलैला ऑर्डर केलेली होती ना, त्याच्यात तुम्ही कामगारांना पैसे द्यायला सांगितलं होतं. कोर्टाने ऑर्डर केली होती, त्याच्यामध्ये पैसे नव्हते. योग्य आयोग तो पुढचा भाग आहे. परंतु ID ॲक्टची जी तरतूद आहे 17(2)ची, त्या काळात अधिवेशन चालू होतं. कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर आहेत दोन्ही पण एकाच मॅटरमध्ये सरकारच्या. एका ह्याच्यात पैसे आहेत, एका ह्याच्यात पैसे नाहीत. एकात बॅकडेटर क्लोजर आहे, एकात क्लोजर कोर्टाचं आहे. 17(2) खाली तुम्हाला साधं करायचं होतं की मी ऑर्डर पास केलेली आहे, हा कोर्टाचा अवॉर्ड आलेला आहे, पटलावरती ठेवायचा होता. अधिकार आहे मंत्र्यांना पटलावरती ठेवायचा. कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर आहे, सदर ऑर्डर रद्द करण्यात येत आहे. प्रकरण बंद केलं 12:30 वाजता. मला मंत्रालयातनं डेप्युटी सेक्रेटरींचा फोन आला की उद्या कामगार समस्येबाबत तुमची मीटिंग आहे, उद्या अर्जंट. त्याचे तुम्हाला सगळे मी हे देतो. आम्ही गेलो 27ला मीटिंगला. मला हे कळत नाही, जर मीटिंग आम्हाला तुम्ही अर्जंट सांगितली तर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांना व्हिसा कधी मिळाला? त्यांनी फ्लाईटची तिकीटं कधी काढली? ते कसे काय हजर राहिले त्या मीटिंगला?
ती मीटिंग चालू झाली. मीटिंग होती कामगारांच्या प्रश्नासंदर्भात, क्लोजर बिजर नाही बरं का. मग कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मीटिंग होती. मीटिंग झाली, आमच्याकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि मग शेवटला उठताना राज्याच्या लेबर सेक्रेटरींनी सांगितलं की कंपनीने दुसरा क्लोजर अर्ज केला आहे. आपल्याकडं अशी प्रोसेस आहे, एखाद्या मॅटरमध्ये एकच जागी कुठंतरी तुम्ही केस दाखल करू शकता. समजा आता काल इथं गुन्हा दाखल झाला आहे, मग इथलेही पोलीस त्याची इन्क्वायरी करणार आणि तळेगावचेही पोलीस इन्क्वायरी करणार का? असं नाही होत. जास्ती तुम्ही हँडओव्हर करू शकता, मग एक काहीतरी तुम्ही करू शकता. परंतु ह्यांनी काय केलं, ह्यांनी ती आम्ही त्यांना कॉपी मागितली. हे ते पत्र आहे 27/6चं की इंडस्ट्रियल कोर्टात 30/6ला मॅटर आहे पेंडिंग, तुम्ही आम्हाला कॉपी द्या. आणि तसंच तुम्हीच मॅटर इंडस्ट्रियल कोर्टात पाठवलेलं आहे ॲज अ महाराष्ट्र सरकार म्हणून. तुम्ही कोर्टापासून ती कॉपी लपू नका, कोर्टाला पण द्या. कारण IDA ॲक्टचा रूल 25चा एक असा आहे, पहिली कॉपी युनियनला द्यायची, दुसरी कॉपी कामगारांना, तिसरी कॉपी मंत्र्यांना. आमची कॉपी मंत्र्यांनी घेण्याचा अधिकार काय? मंत्र्यांना. ती कॉपी घेतली गेली, ती आम्हाला दिली नाही. 27ला आम्ही लेखी मागितलेली, 28ला आम्ही लेखी मागितलेली, दिली नाही. 29 गेला, 30/31ला 30ला कोर्ट होतं. 30ला कोर्टाने, बघा आता हे पण महत्त्वाचं आहे, काल खाडे साहेब म्हणले की 30 जूनला कोर्टाने क्लोजर ग्रँट केलेला आहे. 30 जूनला कोर्टाने 12 वाजता, कंपनीचे वकील होते, आम्ही होतो हजर, कोर्टाने सांगितलं मी ओपन कोर्टामध्ये निर्णय देणार नाही, कारण निर्णय मला राज्य सरकारने रेफर केलेला आहे. मी बंद इन्व्हॉल्वमध्ये राज्य सरकारकडे पाठवणार आहे, बंद इन्व्हॉल्वमध्ये राज्य सरकारकडे पाठवणार आहे. हे सांगितल्यानंतर मला 2 वाजता पुन्हा सेक्रेटरींचा फोन आला, डेप्युटी सेक्रेटरींचा. क्लोजर संदर्भात तुमची हिअरिंग आहे 5 तारखेला, दुसऱ्या क्लोजर संदर्भात. मी म्हणलं ठीक आहे साहेब, पण मला कॉपी नाही मिळाली. म्हणले मी पोस्टाने पाठवतो. 1 तारखेला आषाढी एकादशी होती, 2 तारखेला रविवार होता, सुट्टी होती साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे. असे 2 दिवस कंटिन्यू सुट्टी होती. 3 तारखेला मी स्वतः जाऊन कॉपी घेतली मंत्रालयात 11:30 वाजता. 4 तारीखमध्ये गेली. आता ती कॉफी अशी आहे, ही 450 पानाची कॉफी आहे. ती कॉफी मी घेतल्यानंतर आम्ही आलो, घरी आलो 4 तारखेला. 5 तारखेला आम्ही हिअरिंगला गेलो आणि हिअरिंगला आम्ही त्यांना सांगितलं, साहेब 450 पानाची कॉफी आहे, कायद्यामध्ये तुम्हाला 60 दिवस आहेत पूर्ण वेळ, न्यायालयाचा आदेश आलेला आहे, यायचा आहे, तर ह्याच्यामध्ये क्लिष्ट परिस्थिती निर्माण होईल, आम्हाला तुम्ही नॅचरल जस्टिसप्रमाणे वेळ द्या, असं आमचं ॲप्लिकेशन आहे. बॉन्डवरती साध्या कागदावर दिलं तर त्याला ग्राह्य धरलं नसतं त्यांनी, म्हणून बॉन्डवरती नोटराईज करून दिलं की आम्हाला तुम्ही नॅचरल जस्टिसप्रमाणे वेळ द्या. आम्हाला म्हणले ठीक आहे. आमची बाजू ऐकून घेतली, त्यांचं बाजू ऐकली, बाहेर गेले, रोजनामा लिहिला. सह्या आमच्या अगोदरच घेतल्या गेलेल्या होत्या. रोजनामा काय लिहिला बघू, मला दाखवतो मी रोजनामा. हा रोजनामा आहे. काय लिहिलं माहिती त्यांनी, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले, दोन्ही पक्षकारांनी दिलेली कागदपत्रे विचारात घेण्यात येतील, प्रकरण आदेशासाठी बंद करण्यात येतं. आम्ही काय दिलं, अर्ज दिला. आम्ही कुठले कागदपत्र दिले? कंपनीने तर आर्ग्युमेंटच नाही केलं. हा त्यांनी रोजनामा बाहेर लिहिला, सह्या आमच्या अगोदर घेतल्या गेल्या. हे आमच्या लक्षात आलं आणि सगळे तिथून स्पीडमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरती गेले, म्हणून आम्हीही बंगल्यावरती गेलो. नशीब आमचं चांगलं आहे तेवढ्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत आम्ही त्यांचे आभारी आहे की आम्हाला बंगल्यात घेतलं त्यांनी. बंगल्यात घेतल्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिलं की साहेब आमची कुठलीही नॅचरल, तुम्ही रोजनामा बनवला आहे की बाजू ऐकून घेतली आहे, आमची बाजू तुम्ही ऐकून घेतलेली नाही आहे, चुकीचा रोजनामा बनवला आहे. त्यांच्या माणसांनी सही केलेलं रिसिप्टचं परत साहेबांना दाखवायला गेलं, ते आलेलं रिसिप्ट आमच्याकडनं घेतलं, फाडून टाकलं. म्हटलं नाही, साहेबांनी शिक्का द्यायला नाही सांगितलं. मग मी मेल केला आहे त्यांना ऑफिसमधनं, तिथल्या PN. आणि मग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते गेल्यानंतर आम्हाला घेतलं, मस्त चहा वगैरे पाजला साहेबांनी, तेवढ्या बाबतीत आभारी आहे त्यांचे आम्ही. आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी एकही फाईल पेंडिंग ठेवत नाही. आम्ही समजून घेतलं की आता काय उद्योग झालेला आहे, एकही फाईल पेंडिंग ठेवत नाही म्हणले. एवढ्या सगळ्या साचलेल्या फाईल, मी असा कामगार मंत्री, एकही पेंडिंग नाही. चांगली गोष्ट आहे, मंत्र्यांनी एवढं स्पीडने हवं तर राज्याचं प्रगती होईल. हे सांगितल्यानंतर आम्ही पनवेलपर्यंत आलो. साहेबांनी ऑर्डर पास केली. आता साहेब एखादी ऑर्डर ज्यावेळेस कोर्ट पास करतं, कारण साहेब कोर्ट म्हणून बसले होते ना तिथं, अर्धन्यायिक, मंत्री म्हणून नव्हते. एखादी ज्युडिशरीची हिअरिंग ज्यावेळेस चालती त्यावेळेस ते अर्धन्यायिक असतं, अर्धे ज्युडिशरी पॉवर असतात त्यांना. तर त्यावेळेस तुम्ही असं लिहावं लागतं ऑर्डरमध्ये, ह्या पक्षाने काय म्हटलं, ह्या पक्षाने काय म्हटलं, मला काय वाटलं आणि खाली मी काय ऑर्डर पास करतो. साहेब याच्यात पुढं लिहिलं आहे का हो रिझनिंग? फक्त ऑर्डर पास केली.
काय म्हटलं साहेबांनी की युनियनचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येत आहे. दुसरी ऑर्डर अशी लिहिलेली आहे, दुसरा क्लॉज त्यांनी की जे बाकीच्यांना पॅकेज दिले ते राहिलेल्या कामगारांना 60 दिवसात द्या. ह्याच्यामध्ये कुठं लिहिलं आहे कंपनीच्या कामगारांना VSS घेतल्यानंतरच द्या म्हणून? नाही. तिसरा क्लॉज जो त्यांनी काल सांगितला की मी कामगारांची यादी द्यायला सांगितली, बरोबर. ऑलरेडी आमच्या कंपनीने आम्हाला जानेवारी 2021मध्येच सांगितलं होतं तुम्ही VRS घ्या, तुमची यादी आम्ही त्या कंपनीला सबमिट करू. साहेबांनी असं काय केलं? साहेबांनी काय केलं ते तुम्हाला सांगतो. साहेबांना जो अधिकार आहे क्लोजर चालवण्याचा तो आहे 100 कामगार असतानाचा. मग अशी मी चॅप्टर 5B सांगितलं त्याच्यात. हे बघा, फ्रेश क्लोजर अर्ज, कंपनीचं म्हणणे आहे फ्रेश क्लोजर अर्ज दाखल केल्याच्या तारखेपर्यंत तळेगाव प्लॅनमध्ये कंपनीच्या रोलवर एकही कर्मचारी नाही. म्हणजे चॅप्टर 5B लागू होतो का? तर नाही होत. मग चॅप्टर 5B लागू होत नाही तर तुम्हाला अधिकारच नाही का क्लोजर चालवण्याचा? दुसरी गोष्ट, क्लोजरची व्याख्या अशी आहे, ज्या दिवशी तुम्हाला क्लोजरची व्याख्या अशी आहे, कंपनी जर बंद होणार असेल कायमची, प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट क्लोज इंटू परमनंटली, कामाची जागा कायमची बंद, तर तो क्लोजर. परंतु कंपनीने आमच्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की आम्ही हुंडायला विकतोय, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट आहे, ट्रान्सफर ऑफ बिझनेस आहे. आणि ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेल नाही मिळावा, शासनाचा निर्णय, तुमच्या वकिलांना सांगा एक अर्ज करा की पटापटा आम्ही करू म्हणून. आणि आमचा न्यायालयावरती विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला काहीच मदत करू शकत नसेल तर काहीच करू नका. तुम्ही फक्त कंपन्यांना कुठल्या परवानग्या देऊ नका, कारण तुम्ही परवानग्या दिल्या, उद्या सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकलो तर आमची जी रिकव्हरी असेल ती वसूल करणं आम्हाला अवघड होईल. ऑर्डर फक्त कागदापुरती आमच्या हातात राहील. त्यामुळे तुम्ही कुठली परवानगी देऊ नका. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात आदेश दिला तर माननीय न्यायालयाचा आदेश आम्हाला मान्य राहील संविधानिक पद्धतीने. आणि तुम्ही राज्य सरकार म्हणून इथल्या कामगारांचं संरक्षण करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, नवीन उद्योग आले पाहिजेत, 100% आले पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी कामगारही जागला पाहिजे या दृष्टिकोनातून धोरण आखडा. तुम्ही कामगार मंत्री आहात आणि मी म्हणतो पहिल्यांदा असे कामगार मंत्री असेल की जे युनियन लीडर होते, आणि त्याच्या अगोदर आपले सचिन आयर साहेब होते जे एकदा कामगार मंत्री झाले ते स्वतः युनियन लीडर होते. माझ्या वयाच्या माहितीप्रमाणे, माझ्या वयाच्या अगोदर मला माहीत नाही कोण कामगार मंत्री होता. तर तुम्ही एक कामगार मंत्री आहात, जाणकार आहात, तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक सकारात्मक भूमिका घ्यावी. दोन्ही कंपन्यांच्या मॅनेजमेंटला बोलवावं. आम्हाला कुठेही तुमच्यावरती काही राग नाही, पण तुम्ही कामगार मंत्री आहात, तुम्ही आज कामगार मंत्री आहात म्हणून आम्ही इथं आलो. आज दुसरे कामगार मंत्री असते, धुळ्याला असते तर आम्ही तिकडे गेलो असतो, संभाजीनगरला असते आम्ही तिकडे गेलो असतो. आमचं काय, तुम्ही आमचे वैर केलं, आमचे तुमचं काही हाडवैर नाही. आम्ही ज्या कंपनीशी केलं त्यांच्याशी आमचं हाडवैर नाही तर. परंतु तुम्ही नैतिकता तुमची आहे कामगार म्हणून, कामगार मंत्री म्हणून कामगारांना न्याय देण्याची, म्हणून आम्ही आता तुमच्या इथं जनजागृती करायला आलो. कमीत कमी तुमच्या मतदारसंघातली लोक तरी तुम्हाला सांगतील आणि तुमच्या सद्भावना कामगारांविषयी जागा होतील. हा आमच्या या मागचा उद्दिष्ट आहे की तुमचे लोक सांगतील बाबा साहेब हा काय विषय आहे, हा विषय सोडवा. आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या राज्याची जनता जरी तुम्ही तुमची मानत नसले तर तुमच्या मतदारसंघातली जनता तरी तुम्ही तुमची मानसान आणि त्यांच्या सद्भावनेला जागी झाल्यानंतर त्यांनी जे काही फोन करतील किंवा जो काही निरोप देतील त्यातनं तुम्ही तुमची सद्भावना जागी करून कामगारांचा प्रश्न सोडवसाल, ह्या उद्दिष्टाने आम्ही ही जनजागृती करतो आहे. घेतला 18 सप्टेंबरला परत पत्र दिलं, साहेब तुम्ही 8 दिवसाचा वेळ मागितला होता, तुम्ही काहीतरी करा, काहीच नाही. मग 26 सप्टेंबरला आम्ही आमच्या तहसीलदारांना पत्र दिलं की बाबा आम्ही संविधानिक पद्धतीने आणि आम्ही कंपनीपासून 8 किलोमीटर लांब, कामगार आयुक्तापासून 20 किलोमीटर लांब, आमच्यामुळं समाजाला कुणालाही त्रास नको, तहसील ऑफिसपासून 2 किलोमीटर लांब एक रस्त्याच्या कोपऱ्याच्या कडेच्या जागेला आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करतो. आंदोलन झालं, तिथे राज्याचे मोठे मोठे नेते आले, सगळे आले. मुख्यमंत्री साहेबांपाशी मिटिंग झाली, साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांपाशी मिटिंग झाली. आणि साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला आहे की येणाऱ्या कंपनीत आम्ही तुम्हाला घ्यायला लावू. साहेब शब्द का हो, आता जरांगे पाटील म्हणतायत आंदोलनामध्ये की आज कोणता मंत्री असेल त्याला उद्या विचारलं की तो म्हणतो मी आता माझी झालो. असंच आहे ना जरांगे पाटील साहेब, असंच म्हणतायत ना. कुणावरती विश्वास ठेवायचा? आम्ही काय म्हणलो होतो, आम्हाला लेखी द्या. ठीक आहे, चला आम्ही तुमचं म्हणणे ऐकलं नाही, आम्ही 100% त्यांचं म्हणणे ऐकलं. उदय सामंत साहेब आले होते, आम्ही त्यांचंही म्हणणे ऐकलं. आम्ही श्रमिक एकताच्या अगेन्स्ट आम्ही मोठं आंदोलन करणार होतो, आम्ही ते आंदोलन 30 दिवसासाठी स्थगित केलं. तसं पत्र दिलं आम्ही उद्योगमंत्र्यांना, तुमच्या याचा आम्ही आदर केलेला आहे, आम्ही स्थगित करतो.
परंतु मुख्यमंत्र्यांनी कंपनीलाही सांगितलं होतं प्रपोजल वाढवून आणायला, ते का नाही आलं आजपर्यंत? हुंदाईचं मॅनेजमेंट मिटिंगलाच नाही आलं मुख्यमंत्र्यांच्या, आणि हे सांगतात आम्ही हुंदाईच्या मॅनेजमेंटशी बोलू. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस तिथं असं सांगितलं की बाबा कामगारांना ज्यांना VSS घ्यायचा आहे त्यांना कंपनी वाढवून पॅकेज देईल, ज्यांना नाही घ्यायचं तर आम्ही हुंदाईमध्ये त्यांना घ्यायला सांगू. कुठे आहे कंपनीचं वाढीव पॅकेज? कुठे आहे कंपनीचे अधिकारी? आणि हे साहेब सांगतायत की आम्ही काही मदत करत नाही, आमच्या हातात काय नाही, आता मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. बरोबर, असं स्टेटमेंट आहे साहेबांचं. काल 6 सप्टेंबर 3 सप्टेंबर रोजी कंपनीने NOC साठी अर्ज केला राज्याच्या कामगार आयुक्तांकडं. 3 सप्टेंबरला 4 आणि 5 सप्टेंबर 2च दिवस मध्ये जाऊन 6 सप्टेंबरला त्यांच्या अर्जावरती निर्णय देण्यात आला. बघा किती रेड कार्पेट आहे. आता मी राज्याचा प्रमुख आहे समजा ह्या डिपार्टमेंटचा, तर एखादी ऑर्डर मीच चेक करून सही करणार ना. त्या ऑर्डरवरती 3 जागी चेक केलेल्या सह्या आहेत, ओके चेक सही. ह्या कुणी केल्या? म्हणजे ही ऑर्डर कुणाकडनं चेक होऊन आलेली होती? जी ऑर्डर आहे ही दाखवत ना मी, जे पेपर वेगळा आहे. अशा 3 जागी चेक झाल्यानंतर चौथ्यांदा राज्याच्या कामगार आयुक्तांनी सही केली, जे IAS अधिकारी आहेत. मग त्यांना IAS अधिकाऱ्यांना ऑर्डर चेक होऊन यावी लागते का? आणि 3 दिवसात 27 सप्टेंबरला आम्ही पत्र दिलं की आमची याला हरकत आहे. आमच्या याला उत्तर तुम्ही 27 नोव्हेंबरला दिलं. म्हणजे नक्की चाललं आहे काय आणि तुम्ही करताय काय? आमचा तुमच्यावरती रोष नाही. आमचा मावळ मतदारसंघातनं तुमचा जो मतदारसंघ आहे तो 300 किलोमीटर लांब आहे. आमच्यातलं कोणी, आमच्या कामगारातलं कोणी तुमच्या विरोधात इथं उभं राहायला येणार नाही की ज्यांना जे इथून जाहिरात करायची आहे. तुम्ही 2022पासून कामगार मंत्री आहात, आमचा तुम्हाला कुठं विरोध नव्हता. आमचा विरोध इथं आमच्या ह्याच्याशी होता. तुम्ही मध्ये आले. आज विज्ञानदादा तिथं आले. का आले? आम्ही त्यांच्या नेतृत्वात तिथं का आलो? 300 किलोमीटर सामाजिक जाणीवेतनं ह्या माणसाने तिथं भेट दिली. आमच्याच वयाचे आहेत, अनुभव आमच्यासारखाच आहे, कमी आहे. आमचं जेवढं वय असेल तेवढं साहेबांचा अनुभव असेल, परंतु माणुसकीच्या नात्यातनं, नैतिकतेतनं, नीतिमत्तेतनं ते 300 किलोमीटर लांब आले, भेट दिली, माहिती घेतली. आणि सगळी ही माहिती भेटल्यानंतर ते म्हणले की आमच्या मतदारसंघात लोकांना चुकीची माहिती आहे, आपण तिथं जनजागृती करायला पाहिजे. मग आम्ही हे जनजागृतीचं धोरण ठरवलं. आज आमच्या हायवेनेच साहेब जातात ना, एक्सप्रेस हायवेनेच मुंबईला जातात. त्या एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्यावर 2 किलोमीटरवरती आम्ही आंदोलनाला बसलो आहे. अजूनही साहेबांनी भेट दिली नाही. माझ्या आजही साहेबांना विनंती आहे, तुम्ही नक्कीच नवीन उद्योग आणा. उद्योगांना आमचा कधीही विरोध असणार नाही आहे, परंतु कामगारांच्या मुळावरती, 1000 लोकांच्या भविष्यावरती हे करू नका. ही भारतातली पहिली केस आहे. आणि जर ते म्हणतायत ना कोर्टामधला निर्णय मान्य आहे आम्हाला, तर मी तुम्हाला ऑफिशियल रेकॉर्ड देतो. मागच्या 3 तारखेला राज्य सरकारचा कामगार विभागाचा वकील हायकोर्टात हजरच राहत नाही. आत्ता 29 तारीख झाली, राज्य सरकारचा वकील हायकोर्टात हजरच नव्हता कामगार डिपार्टमेंटचा. साहेब न्यायालयाची नाही आहे, लवाद येतो. न्यायालयाची ऑर्डर नाही बदलता येत, लवादाची ऑर्डर येते. आणि 17(2) खाली ती तरतूद आहे. तुम्ही ते का नाही केलं? कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर का प्रसिद्ध केल्या? चला, त्या काळात लोकांवरती प्रेशर झाला. आमच्यातल्या 100 लोकांनी VRS घेतला. 100 लोकांनी VRS घेतला. कंपनीने तुमच्याकडे ॲप्लिकेशन केलं की बाबा आम्हाला ह्या ऑर्डरचं क्लिअरिफिकेशन द्या. समजा आता माने साहेबांनी एखादी ऑर्डर केली, तिचं क्लिअरिफिकेशन जर मी मागितलं एक पक्षकार म्हणून, तर त्यांनी दुसऱ्या पक्षकाराला बोलवलं पाहिजे, दोघांची हिअरिंग घेतली पाहिजे पुन्हा, आणि मग त्याचं क्लिअरिफिकेशन ऑर्डर पास करायला पाहिजे. कंपनीने तुमच्याकडे अर्ज केला, तुम्ही आम्हाला कुणालाच बोलवलं नाही. इव्हन मंत्र्यांच्या ऑर्डरचं क्लिअरिफिकेशन राज्याच्या लेबर सेक्रेटरींनी केले. मंत्र्यांनी काय ऑर्डर केली, तुमच्या मनात काय चाललंय, की तुमचं ती ऑर्डर करताना काय व्ह्यू आहे, ह्याचं क्लिअरिफिकेशन मी कसं काय देऊ शकतो? परंतु उद्या हे मॅटर हायकोर्टात गेलं तर अडकायला नको, म्हणून ह्या मॅडमनी पण आहे ना कोर्टामध्ये ही सही आहे ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना केलेली. 4 दिवस चाललं होतं, सही कुणी करायची? डेप्युटी सेक्रेटरीला करायला सांगितलं, तो म्हणला डेप्युटी सेक्रेटरीने जाऊन सही आणली आहे, तो म्हणला मी नाही करणार. मग मंत्र्यांनीच करायची ना सही. ते रोजगार वाढण्याऐवजी रोजगार अशा प्रकारे खाल्ले जात आहेत.
या ठिकाणी पहिला क्लोजरला मान्यता देत असताना मागणी कंपनीने केलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील कामगार मंत्री दिलीप वळसेंनी ती मागणी फेटाळली। त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी या कामगारांची बाजू घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र दिले की ह्या कामगारांवरती अन्याय झाला नाही पाहिजे, या कामगारांचे रोजगार वाचले पाहिजेत, यांची बाजू त्यांनी घेतली। आणि पुढच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी राज्यात घडल्या आणि त्यातून देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर गेले आणि त्यानंतर ह्या अशा प्रकारचे कामगार मंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी हा निर्णय जो घेतलेला आहे क्लोजरचा, आता बेगडेंनी सांगितलं कशा पद्धतीने 450 पानाचा क्लोजर आणि कुठली माहिती न त्यांची भूमिका न मांडता तो त्यांनी केला। तर आमचं असं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीने बकऱ्याच्या किंवा बोकड्याच्या मानेवरती सुरी फिरवतात त्या पद्धतीचे हे जे काय 25 ते 35 40 वयाचे तरुण सगळे परमनंट कामगार आहेत त्यांच्या नरड्यांवरती सुरी फिरवण्याचं महापाप या कामगार मंत्र्यांनी केलेलं आहे। हे 65 दिवसापासून आंदोलन करतायत, यांच्या सर्व माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, लहान बच्चे आहेत त्या ठिकाणी, तरी देखील यांना क्यू येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी खरं तर आता संदीपनी जे काही मुद्दे कायद्याची सगळे सांगितलेत, हे अगदी क्लोजर रिपोर्ट असेल, कायद्याचे सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं जजमेंट असेल किंवा कायद्याच्या सगळ्या तरतुदी असतील, याचं सगळं उल्लंघन करून अत्यंत मोठी डील करून हे सगळे व्यवहार चाललेले आहेत। तर हे याचा जर सगळा अभ्यास केला तर ह्या ठिकाणी विज्ञान माने आणि आमच्या कामगारांवरती कामगार मंत्र्यांनी गुन्हा दाखल केला आहे। खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो फौजदारी स्वरूपाचा आणि त्यांना जेलमध्ये बसावं लागू शकतो, अशा प्रकारचा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे। दिलीप पवार साहेब, मानव कांबळे साहेब आणि आम्ही सगळे या पुढच्या काळात या कामगारांच्या बरोबर आहोत। पुढच्या काळात आमचा लढा आता पिंपरी चिंचवड तळेगावला नसेल तर सांगलीत येऊनच या कामगार मंत्र्याच्या विरोधात आमचा लढा होईल। आमच्या कामगार मंत्र्यांना इशारा आहे, अजूनही आपण शहाणे बना आणि या कामगारांच्या कुटुंबियांवरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करू नका, अन्यथा या कामगारांच्या बालबच्च्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे एवढे तळतळाट लागतील की अक्षरशः तुमचं कुटुंब जे आहेत ना ते किडे पडून मरण, इतक्या प्रकारचं त्यांना तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही। अशा आणि कामगार मंत्री हे पब्लिक सर्वंट आहेत, मंत्री आमदार खासदार हे पब्लिक सर्वंट आहेत, ते जनतेचे नौकर आहेत, नौकर ते मानधन घेतात, ते नौकर आहेत, त्यांनी जनतेच्या हिताचंच काम करायचं आहे, तसे ते बांधील आहेत, त्यांनी तशा प्रकारच्या शपथा घेतलेल्या आहेत, त्यांच्यावर कामगारांचा अधिकार आहेत, त्यांच्या घरासमोर येण्याचा अधिकार आहे, सनदशीर मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार आहे। मात्र ते जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणार असतील तर त्यांच्यावर अनेक गुन्हे पडतील, हा इशारा मी कामगार मंत्र्यांना मार्फत व्यवस्थित सुटला असता। याच्यामध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत सगळ्यांचे हात ओले केलेले आहेत आणि कामगारांच्या हजारो कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या कामगार मंत्र्यांनी केलं आहे। आमचा रोष थेट त्यांच्यावर, कारण ते सत्तेवर नसताना, त्यावेळी सत्तेवर नाही आहेत, ते 2 वर्षाचं त्या मागे जाऊन ते कसे करू शकतात? त्यांना हे तरी वाटलं पाहिजे की आपण काय करतोय हे सुद्धा कळत नाही आहे। आणि कुठल्याही प्रकारचं ते जरी म्हणत असते ते वेल्डर आहेत, युनिलेट, त्यांना कसलंही ज्ञान नाही, हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आमची मिटिंग झाली त्यांच्याबरोबर, ज्यावेळेस आम्ही सांगितलं तुम्ही क्लोजर का केला, कायद्यानुसार तुम्हाला करता येत नाही, तर त्या याला विचारलं, ती सचिव काय विनीता सिंगल, ती म्हटले तो माझा अधिकार नाही, साहेबांचा अधिकार आहे आणि साहेबांना तो करण्याचा अधिकार आहे। मग साहेबांना सांगायचं काम नाही की हे चुकीचं आहे म्हणून, म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे ठरवून केलेलं आहे सगळं। आणि यांचा जो करार आहे त्या करारामुळे म्हटलं की हस्तांतर झाल्यानंतर यांच्या टर्म्स आणि कंडिशननुसार ते तिकडे स्वीकारलं जाणार आहे। मग हुंडाई हस्तांतर होत आहे, तुम्ही इथं क्लोजर दाखवताय आणि त्याला कंपनी विकताय, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सरळ फसवणूक करतायत महाराष्ट्र जनतेची आणि कामगारांची सगळ्यांची। म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे क्लिअर दिसतं की दिल्लीच्या केंद्र सरकारपासून तर राज्याच्या सरकारपर्यंत ते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्या सर्वांनी हा उद्योग केलेला आहे आणि हजारो कामगारांच्या कुटुंबांना रस्त्यावर आणलेले आहे। आज जी काही व्हेअरची ती रक्कम देऊ इच्छिता ती 25 लाखाच्या आत आहे ती, आणि नुसतं तेच नाही तर ह्या सर्वांचे फ्लॅट आहे, लहान लहान मुलं आहे, शाळेत शिकतायत, आज रस्त्यावर आणलेले हे सगळे ह्या अख्ख्या महाराष्ट्रातले कामगार हे काही नुसते तिथलेच नाही आहेत। तर यांना ही सुद्धा जाणीव आहे की आपल्याच कामगारांना परक केले यांनी,
आणि त्या हुंडाईसाठी आणि त्या अमेरिकन कंपनीसाठी. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही जनरल मोटर असेल, ज्या ज्या कुठल्याही देशात बंद झाले असेल तिथल्या कामगारांचा 100% परतावा दिला, त्या कामगारांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. फक्त भारतातच असं का होतं आहे? तो जो हा पळून गेला, काय त्याचं नाव, तो विजय मल्ल्या, जिथे जिथे त्याच्या कंपन्या बंद झाल्या तिथं 100% देणी दिली, भारतात नाही देणी मिळाली. म्हणजे याचा अर्थ सरकार या लोकांना प्रोटेक्ट करत आहे, इथल्या कामगारांना रस्त्यावर आणत आहे. अशाच पद्धतीचं सगळं धोरण इथं चाललेलं आहे. आणि ह्या धोरणाच्या विरोधात आमचं पूर्णपणे ताकदीने आम्ही इथून लढणार आहोत. नुसतं आता आंदोलनच नाही, तर याच्यापुढे जे जे काही करायचं आहे, आता आम्ही नागपूरच्या अधिवेशनात तिथं जाणार आहोत, तिथं पण आम्ही हे करणार. त्याच पद्धतीने जे जे काही आंदोलन करता येईल, रस्त्यावर उतरून असेल, कुठे असेल, आमरण उपोषण असेल, ते आम्ही सर्व प्रकारचे आंदोलन करणार आहे. आणि याच्यामध्ये 100% सुरेश खाडे मान्य कामगार मंत्री दोषी आहेत. यांनी जर हा उद्योग केला नसता तर हे घडलंच नसतं. आम्ही आमच्या पातळीवर ते लिगल पद्धतशीर लढत होतो, तेव्हा कुठे रस्त्यावर होतो आम्ही. आज ही पाळी आमच्यावर कोणी आणलेली? तर कामगार मंत्री सुरेश खाडेंनी आणलेली. म्हणून आमचं त्यांच्यावर रोष. आणि ह्या सगळ्यांना देशोधडीला लावायचं काम सुरेश खाडेंनी केले. याच्यामध्ये दुरुस्ती तेच करू शकतात, हुंडाईबरोबर बसून ह्या कारण ती मोटरचीच कंपनी आहे, हे मोटर बनवतं ते कुशल कामगार आहेत, हे कामगार तिकडे शिफ्ट करू शकतात. म्हणजे काय करता येते की जो ठरलेला रोजगार आहे तो कमी करायचा आणि कंत्राटी रोजगार आणायचा. आणि ज्या कामगारांचं चांगलं म्हणजे अतिशय चांगलं काम केलं, एकाही कामगारामध्ये कधी वॉर्निंग, शोकात, सस्पेंड नाही आहे, हे कुशल कामगार आहेत. आणि या कुशल कामगारांना रस्त्यावर आणायचं आणि अकुशल कामगारांना तिथे घेऊन 10,000 12,000 राबवायचं. हे धोरण या महाराष्ट्र सरकारने राबवलेलं आहे. संख्या दिसते तुमची इतके कामाला लागले. अरे पण फिक्स रोजगार कुठे येतो? फिक्स रोजगार तुम्ही बंद केला आहे. आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि या सरकारचा पूर्णपणे सहभाग आहे. हे सरकार पूर्णपणे दोषी आहे. कारण मागच्या कामगार मंत्र्यांनी तो जर अर्ज फेटाळला तर तुम्ही कसा करू शकतात ते? हा साली ज्यावेळेला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून या देशातल्या शेतकरी आणि कामगारांच्या विरोधामधले धोरणं इथे खूप प्रभावीपणे किंवा खूप दडपणाने इथे राबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपण पाहिलं असेल की कामगारांच्या अधिकाराचे जे कामगार कायदे शेकडो वर्ष आंदोलनं करून किंवा संघर्ष करून किंवा आपलं बलिदान देऊन कामगारांनी प्राप्त केले होते आपल्या सुरक्षेसाठी, ते कायदे रद्द करून त्या ठिकाणी त्या कामगार कायद्यांचं, सगळ्या कामगार कायद्यांचं 4 कोडमध्ये रूपांतर करण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. आणि त्याच्यातनं कामगारांची मुख्यतः जी सुरक्षितता असते, परमनंट कामगारांची असेल किंवा अगदी कॉन्ट्रॅक्टवरच्या कामगारांची सुद्धा असेल, त्यांची जी सुरक्षितता असते ती सुरक्षितता नष्ट करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलेलं आहे. आणि तशाच पद्धतीचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिलेले आहेत की आम्ही जो कायदा संमत करून पाठवला आहे तो राज्याचा विषय असल्यामुळे राज्य सरकारने या कायद्यासाठी जी नियमावली असती ती नियमावली करावी अशा पद्धतीचा कायदा करण्यात आला. दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला केंद्र सरकारकडनं त्यांना ज्यावेळेला अशा पद्धतीचे निर्देश आले त्यावेळेला आम्ही सगळ्या कामगार संघटना असतील किंवा जनआंदोलनाची संघर्ष समिती म्हणून एक मोठी संघटना राज्यभरातल्या 250 संघटनांनी मिळून मुख्यमंत्री असलेले त्यावेळेचे आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि त्यावेळेचे सगळे त्या लोकांना आम्ही अर्ज दिले, पत्र दिली, मुलाखती दिल्या, त्या ठिकाणी त्यांच्याशी बोललो आम्ही आणि याची अंमलबजावणी करू नये अशा पद्धतीची आम्ही विनंती केल्यानंतर ते स्थगित झालं. परंतु आता नव्यानं पुन्हा हे सरकार आलंच आणि हे सरकार आल्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदींचा जो कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचं प्रतिबिंब आपण पाहतो आहोत की सुरेश खाडे साहेब असतील, उद्योगमंत्री उदय सामंतजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे अजितदादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे आमदार सुनील भाऊ शेळके हे अजितदादा पवार गटाच्या काँग्रेसचे आमदार आहेत. त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या गटामध्ये गेलेले खासदार श्रीरंग आप्पा बारणे त्या ठिकाणचे स्थानिक आहेत. ही सगळी मंडळी नेमकी काय सांगते, मी जे तुम्हाला सांगितलं, ही सगळी मंडळी ही भांडवलदारांच्या बाजूनं, उद्योगपतींच्या बाजूनं त्यांना फायदा होईल अशा पद्धतीची धोरणं राबवणं आणि ज्याचा कुणी वाली नाही, जो बोलत नाही, जो संघटित होऊ शकत नाही मोठ्या संख्येनं, ज्या पद्धतीनं 13 महिने शेतकऱ्यांनी दिल्ली बंद केली आणि मग दिल्ली बंद करून त्या ठिकाणी असं वातावरण निर्माण केलं आणि अशी परिस्थिती निर्माण केली की 56 इंच छातीच्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणावं लागलं
की चूक झाली आमची, आम्ही हे कायदे माग घेतो, असं एक जगातला असं म्हणतात लोक का खरं का खोडं मला माहीत नाही की विश्वगुरू आहेत आणि जगामध्ये त्यांची खूप ताकद आहे. पण या देशातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांना त्या ठिकाणी नमवलं. कामगार संघटना, या देशभरातल्या ज्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटना या मुद्द्यावर आता एकत्रित येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये हे कामगार कायदे रद्द करण्याचं काम व्हावं यासाठी म्हणून प्रयत्न करतात, आंदोलनं करतात, एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आणि पुन्हा या देशाला कळेल की या देशामध्ये संपत्ती निर्माण करणारा जो कामगार आहे, जो कष्टकरी आहे, जो शेतमजूर आहे, जो कष्ट करून जगतो आहे, या देशाची संपत्ती जो निर्माण करतो आहे, या देशाला ज्याने वैभव प्राप्त करून दिला आहे, तो एकत्र येऊन या ठिकाणी आमच्या वैभवावर घाला घालणाऱ्या लोकांची जर सत्ता असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याचं सुद्धा काम हा वर्ग, शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग करेल, हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत. आणि दुसरी गोष्ट, सुरेश भाऊ खाडेंच्या संदर्भामध्ये, सुरेश भाऊ खाडेंची या भावांची एक मुलाखत मी पाहिली होती मध्यंतरी टी व्हीवर. आणि ते सांगायचे नेहमी, ते सांगतात की आम्ही खूप गरिबीमध्ये वाढलो आणि आमच्या वडिलांनी आईने शेतमजुरी केली, ज्या गावामध्ये शेतमजुरी केली माझ्या आईने त्या गावामधल्या जमिनी, ज्या शेतीवर काम केलं त्या जमिनी आम्ही घेतल्या आणि नंतर ते मोठे झाले. चांगली गोष्ट आहे, प्रगती व्हावी, कुणाची व्हावी, चांगली व्हावी. ते कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये कसली तरी जहाजाचं काहीतरी करतात आणि ते सगळं खूप मोठं, आणि त्याचं कौतुक आहे. एक मागासवर्गीय कुटुंबांमधलं एक कुटुंब एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर प्रगती करत असेल चांगली गोष्ट आहे. परंतु आपण ज्या भूमीमधनं आलो, आपण ज्या पार्श्वभूमीमधनं आलो, आपण ज्या कष्टकऱ्यांमधनं, ज्या कामगारांमधनं आलो आणि ज्यांच्यामुळं आपल्याला ह्या पद देत आहे त्या लोकांना, त्या कामगारांना, त्या कष्टकऱ्यांचे अधिकार जर या ठिकाणी त्या ठिकाणी दाबले जात असतील तर त्यांचे अधिकार संरक्षण करण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे प्रामाणिकपणे. परंतु ते भांडवलदारांच्या त्या ठिकाणी आज पाणी भरतायत, ते भांडवलदारांच्या दारामध्ये पाणी भरतायत, भांडवलदारांच्या बाजूने उभे राहणाऱ्या सरकारमध्ये ते आहेत. आणि अशा पद्धतीने जर ते काम करत असतील तर त्यांचा निषेध करण्यासाठी हेच ठिकाण योग्य आहे, त्यांचा मतदारसंघच योग्य आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जनजागृती, या मतदारसंघाच्या लोकांना कळलं पाहिजे की आपला मंत्री, आपला प्रतिनिधी, आपला पालक या राज्यातल्या कामगारांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतो. जो स्वतःला कामगारांचा नेता म्हणतो तो कामगारांच्या प्रति काय भूमिका घेतो हे इथल्या लोकांना कळलं पाहिजे आणि मग पुढच्या काळामध्ये यांना कळेल. पालकमंत्र्यांची बाईट बघितली, ती बाईट पूर्णपणे कुठंतरी इकडं बघून तिकडं बघून कानात सांगून 1-2 तासात तयार केलेली पिक्चरची एखादी स्क्रिप्ट आहे हे आपल्याला दर्शवून आलेलं आहे. त्या बाईटमध्ये खोटं बोला, खरं रेटून बोला, हे कसं बोलायचं असतं पालकमंत्र्यांकडून आपल्याला दिसलेलं आहे. एखादा अज्ञान, म्हणजे एखाद्या पदावरती अज्ञान व्यक्ती बसला, जसं की आपण म्हणतो आपला ॲक्सिडेंट झाला, डोक्यातनं रक्त आलं तर डॉक्टरकडे जातो, आपण थोडी इंजिनियरकडे जातो. त्याच पद्धतीने अज्ञान जर एखादा ॲडमिनिस्ट्रेटर आपल्या उरावर बसला तर तो काय पद्धतीनं वाटोळं करतो आपल्याला कालच्या या त्यांच्या बाईटमधून दिसून आलेलं आहे. तसेच मी राज्य सरकारला विनंती करेन की अशा उच्च पदाचा पालकमंत्री आणि कामगार मंत्री जे आत्ता महाराष्ट्राचे तुम्ही आम्हाला दिलेत, त्यांना ते पद काढून लवकरात लवकर कंपनी मंत्रीचं पद एखादं डेव्हलप करून द्यावं त्यांना, कारण की ते कंपनीच्या फेवरमध्ये आहेत आणि ते पद रिक्त करून एखाद्या परत जाणकार व्यक्तीला द्यावं. म्हणजे ॲटलिस्ट इथून पुढं तरी हुंडाईमध्ये जे कामगारांना घ्यायचं आहे नियमानं, ती काय भिकारी नाही यायचं आहे, ते स्वतःचा हक्क मागतात. आणि ह्याच भिकाऱ्यांची जर ताकद तुम्हाला बघायची असेल ना, हजारो भिकारी येतील आणि तुम्हाला भीक मागायला होतील मिरज मतदारसंघात परत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं बोलताना सुद्धा थोडीशी मला बोलायचं आहे खूप, खरं ऑन कॅमेरा एवढं मी वेदना मांडू शकत नाही, कारण की माझ्या माता भगिनींवर, आमच्यावर आम्ही लोकशाही पद्धतीनं साहेब आंदोलन चालू केलं, त्याच पद्धतीनं आम्ही लोकांना वेदना सांगायचं काम केलं. परंतु वेदना सांगताना सुद्धा जमावबंदीचे आदेश असतील किंवा कोणते कायदे असतील आमच्यावरती लादले गेले प्रशासनाकडून. दिवस आणि रात्र आम्हाला फोन चालू होते, तुम्ही कुठं आहे, काय करताय, काय नाही, आमच्यावर वॉच ठेवला, सगळं आहे, कसंही हाणून पाडायचं, अशा पद्धतीनं त्यांचं धोरण चालू झालं. माझ्या माता भगिनीच्या मुलांना घेऊन फिरायला लागले तिथे, त्यांच्यावरती गुन्हे नोंद केले, माझ्यावरती केले, आमच्या सर्व बंधूंवर केले. साहेब हक्क मागायला लागले, ती कोण भिकारी नाही आहेत, कोणाला इच्छा नसते भिकारी व्हायची, कारण तुमच्यासाठी आता भीक मागायची आमची वेळ आलेली आहे. साहेब आमच्यावरती तुम्ही गुन्हे नोंद केले आहे, उद्या मला नेऊन किंवा सर्वांना नेऊन अटक करणार, परवा कुठंतरी आवाज दाब. मी त्यांना सांगितलं की हे थांबल, पण दोन्ही कंपन्यांचे अधिकारी आणि निर्णय घेणारे जे आहेत ते तिथं आले पाहिजे आणि ते येणार असतील तर मीटिंग होईल, ते येतील म्हणलं, ते थांबल. पण त्यानंतर त्यांचा फोन काय इंटरेस्ट त्यांची आहे, याच्यात कुठलंही तीळमात्र शंका नाही. पण फक्त ते निषेधार्थ नाही
जर कामगार भिकारी आहेत तर त्या कामगारांचा मंत्री, कामगार मंत्री म्हणून जो शब्द लावतो त्याला काय म्हणायचं, महाभिकारी म्हणायचं का, हा एक प्रश्न नक्कीच मनामध्ये येतो. पण ते म्हणत असताना निश्चितच मी या ठिकाणी आज ज्या कामगारांच्या भूमिकेबद्दल, कामगारांच्या वर्गाबद्दल जे मत व्यक्त केलंय त्या मताबद्दल निश्चितच तीव्र आंदोलन या महाराष्ट्र लेवलवरती नाही, जागतिक स्तरावरती आपल्याला कसं करता येईल ह्या दिशेनेही विचार केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जसं संदीप भाऊंनी सांगितलंय की निश्चितच आता हिवाळी अधिवेशन चालू होते आणि त्या अधिवेशनामध्ये प्रखर विरोध निश्चितच या गोष्टीचा केला गेला जाईल आणि तो जात असताना कुठंतरी फक्त विरोध करणं हा उद्देश नाही आहे, तर आमच्या जनरल मोटरच्या कामगारांना न्याय मिळवून देणं हा उद्देश आहे. आणि त्या न्याय महासंघाच्या पुणे जिल्ह्यातल्या सर्व संघटनाच्या वतीने मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच 86 संघटनाचे सर्व कामगार आणि त्यांचे पदाधिकारी निश्चितच या मानेसाहेबांचे हे ऋण कधीही विसरणार नाहीत. ते करत असताना मित्रांनो, खरं तर जनरल मोटरच्या कामगारावर झालेल्या अन्यायाविषयी सगळ्यांनी सविस्तर माहिती या ठिकाणी मांडली. पण सरकारच्या बाजूने सरकारचा जर निषेध करावा म्हटलं तर आपल्याला घटनेने दिलेला अधिकार की जो अन्याय झाला त्या अन्यायावरती असंही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा जो नैतिक अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या अधिकारावर त्याचा गळा दाबण्याचं काम निश्चितच या सरकारने केलं आहे. आणि त्या सरकारने ते करत असताना आपले मानेसाहेब असतील, आमचे कामगार बंधू या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेले असतील, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेत त्या गुन्हे दाखल केल्याबद्दल मी त्या ठिकाणी प्रशासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी मागणी करतोय की त्यांच्यावर जे जे गुन्हे दाखल केलेत ते त्वरित मागे घेतले गेले पाहिजेत. 15 दिवसाचं देऊ शकत होते तर 110 वरती का गेलं गव्हर्नमेंट किंवा का गेली कंपनी याचाही विचार करणं गरजेचं आहे, जो त्यांनी केलेला आहे आणि त्यांनाही माहिती आहे काय करतोय. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही साधारण 65 लाख रुपये देतोय. तर हा 65 लाख जो आकडा आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 25 वर्ष सर्व्हिस केलेल्या माणसाला आम्ही 65 लाख रुपये देतोय आणि ही जी काय लोक 10-12 वर्ष काम केली त्या लोकांना साधारण 4-4.5 लाख रुपये मिळणार होते, त्यांना 22 लाख देतोय. तर कंपनी साधारण 2008ला पुण्यामध्ये आली आणि 2008ला आल्यानंतर 20 वर्ष कंपनी चालवण्याच्या बोलीवरती त्यांनी गव्हर्नमेंटकडनं वेगवेगळ्या सबसिडीज घेतल्या. मग ते टॅक्समध्ये असेल, लाईट बिलात असेल, पाणी बिलात असेल, सगळ्या माध्यमातून सबसिडी मिळवल्यानंतर 20 वर्ष कंपनीनं चालवतं ते आज गाशा गुंडाळून परत अमेरिकेला चाललेले आहेत. सगळ्या सबसिडीचा लाभ घेतलेला आहे आणि कुठेही 20 वर्ष कुठल्याही कामगाराला झाले नाही, कुणीही तिथे 26 वर्ष काम केलं नाही आणि 65 लाख मिळालं नाही. हा 65 लाखाचा आकडा आला कुठून याची CBI चौकशी होणे गरजेचं आहे. कारण हा 65 लाख कदाचित कुठेतरी मंत्र्याला मिळाला असं, कुठल्या कामगाराला मिळाला नाही. आणि ज्या पद्धतीने ते कामगारांबद्दल दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तर याची मला असं वाटतं की मी आज तुमच्या पत्रकारांच्या मार्फत एक अशी अपेक्षा व्यक्त करतो की याच्यावरती तुम्ही CBI चौकशी मागणी करावी आमच्या जनरल मोटरच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की आंदोलनाचं स्वरूप आता आम्ही तीव्र करणार आहोत. आज आम्ही फक्त कामगार मंत्री खाडेसाहेबांच्या मतदारसंघात आलो आहोत. हा प्रश्न फक्त 1000 जनरल मोटरच्या कामगारांचा नाही आहे, तर पुणे जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण देशातल्या कामगारांचा प्रश्न आज या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न जर सुटत नसेल तर मला वाटतं की आमच्या देशातले सगळेच कामगार उद्या देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जो लढा आहे हा लढा आम्ही श्रमिक एकताच्या माध्यमातून तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की 85 संघटना आहेत आमच्याकडे आणि जवळपास 50,000च्या आसपास आमचे कामगार आहेत. ते हे जे काही 1000 कामगार त्यांच्या मागे ही 50,000ची स्ट्रेंथ पूर्ण उभी असेल आणि इथून पुढचा लढा जो असेल फक्त कामगार मंत्र्यांच्याच नाही तर सरकारमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येक आमदारांच्या, खासदाराच्या आणि मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये केला जाईल. फक्त अधिवेशनापुरताच हा लढा राहणार नाही. लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न त्या लोकांनी आम्हाला करावा आणि नसेल तर लढा त्या पद्धतीने पुढे तीव्र केला जाईल याची सगळ्यांनी